वल्लभ दिगंबरा हे पादवल्लभ दिगंबरा हे पादवल्लभ दिगंबरा हे पादवल्लभ दिगंबरा हे पादवल्लभ दिगंबरा 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 हे पादवल्लभ 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 दिगंबरा 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 हे पादवल्लभ दिगंबरा 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 हे पादवल्लभ दिगंबरा 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 हे पादवल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यांनी निर्माण केलेल्या या नारायणपूर नगरीमध्ये आपण सर्वजण ज्ञान संपादन करून घेण्यासाठी कल्पवृक्षाच्या छायेखाली आपण सर्वजण एकत्रित बसलोय. आणि प्रत्येकाला हे जे ज्ञान आहे ते कशासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. माणसाच्या जन्माला आपण कशासाठी आलेलो आहोत हे सगळं गूढ परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आणि तेच सर्व ज्ञान संतांनी आपल्यापर्यंत ठेवलेलं आहे. आणि त्या माध्यमातूनच आपण आपल्या जन्माला ओळखून घेतोय की आपण नेमकं माणसाच्या जन्माला कशासाठी आलोय आणि आल्यानंतर आपण काय करतोय. या सगळ्या गोष्टी आपण शिकत आलेलो आहोत आणि इथून पुढे सुद्धा शिकणार आहोत. कारण की माणसाचा जन्म मुळात शिकण्यासाठीच आहे आणि शिकता शिकताच आपण एक एक टप्प्याने आपण आपल्या जीवनाच्या उद्धाराच्या दिशेने चालत असतो. आणि जीवनाचा उद्धाराची दिशा आपल्याला गुरुविना मिळू शकत नाही. म्हणून आपल्याला सद्गुरू अण्णा महाराज हे गुरुरूपाने भेटले. म्हणून आपलं मोठं नशीब काहीतरी पूर्वपुण्याई आपले म्हणून आपण त्यांच्या भक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत करतोय. दत्त महाराजांची सेवा अण्णांची सेवा आपल्या हातून घडते. नामस्मरण आपल्या हातून घडतंय. हे काहीतरी आपलं पूर्वपुण्य म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत. म्हणून आपण नारायणपूरला येतोय. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतोय. आणि जर या गोष्टी नसत्या तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकलो नसतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सद्गुरूंच्या माध्यमातून या सगळ्या आपल्याला शिकायला मिळतं. हे ज्ञान शिकायला मिळतं की आपण माणसाच्या जन्माला आलोय. मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण माणसासारखंच राहिलं पाहिजे हे ज्ञान आपल्याला अण्णांनी समजून सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान आपण समजून घेतोय. माणसासारखं राहायचं म्हणजे नक्की काय करायचं. माणसासारखं राहायचं म्हणजे नक्की काय करायचं हा प्रश्न आहे. तर माणसासारखं राहायचं म्हणजे नेमकं की आपण 84 लक्ष योनी फिरून आपण माणसाच्या जन्माला आलोय हा प्रथम मुद्दा. मग त्यानंतर आपल्याला माणसाचा जन्म कशासाठी दिलाय हा दुसरा मुद्दा. तर हा दुसरा मुद्दा असा आहे की आपण या जन्मामध्ये आल्यानंतर आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि तो कशा पद्धतीने करून घ्यायचा तर तो प्रपंच करता करता परमार्थ करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अण्णांनी शिकवलेल्या आहेत. मग प्रपंच करण्यासाठी अण्णांनी आपल्याला काय सांगितलं आहे तर प्रपंच तुम्ही रंगामध्ये ढंगामध्ये मस्तीमध्ये करा. अण्णांनी काय सांगितलंय प्रपंच तुम्ही रंगामध्ये ढंगामध्ये मस्तीमध्ये करा. पण प्रपंच करता करता आपलं लक्ष अध्यात्माकडे सुद्धा असणं गरजेचं आहे. दत्तभक्तीकडे सुद्धा असणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य होतील. म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून घेण्याची गरज आहे की पूर्ण वेळ हा प्रपंचामध्ये न देता आणि पूर्ण वेळ हा अध्यात्मामध्ये न देता तुम्हाला अण्णांनी ही सवलत दिलेली आहे की प्रपंच करता करता परमार्थ करायला अण्णांनी सवलत दिलेली आहे. आणि तुम्ही खूप नशिबान आहात म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या पदरामध्ये पडलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं काळाची गरज आहे. कारण की या कलियुगामध्ये
या कलियुगामध्ये प्रत्येकजण भरकटलेला आहे, प्रत्येकजण व्यापलेला आहे, प्रत्येकजण तापलेला आहे. आणि हा कशासाठी तापलेला आहे? तर क्षणिक उपभोगासाठी, क्षणिक सुखासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येकजण हव्यास करतोय. प्रत्येकजण पाठीमाग लागलाय. कशाच्या? तर पैशाच्या पाठीमाग लागेल. पैशाच्या पाठीमाग लागून नको ते उपद्व्याप करतोय माणूस, आणि नको तो उपद्व्याप करण्यामुळे आपल्याला या सगळ्या दुःख भोगावं लागतंय. म्हणून आपण समजून घ्यायचं की पैसा हा गरजेपुरता ठीक आहे. जीवन जगण्यासाठी 2 वेळेचं अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी पैसा असावा, पण त्यापेक्षा जास्त पैसा जर झाला तर तो पैसा आपल्याला हानिकारक आहे, तो पुढच्या पिढीला हानिकारक आहे. म्हणून पैसा सुद्धा व्यवस्थितपणाने कमवता आला पाहिजे, आणि तो योग्य पद्धतीने कमवून तो समाजामध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्याचा विनियोग करता येईल, हा झाला दुसरा मुद्दा. म्हणून प्रपंच करता करता परमार्थ करायचा आहे. नेमका काय करायचा आहे? तर आपण योग्य पद्धतीचा आपला आचार ठेवायचा आहे, योग्य पद्धतीचा आपला विचार ठेवायचा, योग्य पद्धतीचा आपला आहार ठेवायचा आहे. हा जो नियम आहे, आचार म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतोय त्या समाजाचे आपण बांधील आहोत. आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो, आपण त्याचे बांधील आहोत की आपण एकमेकांच्यावर अवलंबून आहोत. ज्या गोष्टीची आपल्याकडं आहे त्या गोष्टी जर आपण एकमेकांना जर दिल्या तर त्या माध्यमातून त्या समोरच्या व्यक्तीचं कल्याण होत असतं. मग आपल्याजवळ आहे काय? आपल्याजवळ आहे नेमकं काय? तर आपल्याजवळ आहे चांगले विचार. आपण पैसा द्या असं म्हणत नाही, कारण की पैसा हा दिल्याने माणूस तेवढ्यापुरता गोड बोलून पण नंतर परत अपेक्षा ठेवील की बाबा मला त्याच्याकडून अजून पैसे मिळवायत. म्हणून पैशाची मदत न करता चांगल्या विचार, चांगली संगत जो माणूस एकमेकांची ठेवेल त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून नारायणपूरला आपण येतोय. मग नारायणपूरला आल्यानंतर आपण अण्णांच्या माध्यमातून चांगले विचार घेतलेत, आणि ते विचार आपण जे अज्ञानी आहेत, ज्यांना आवश्यकता आहे, आपण ते विचार द्यायचेत की बाबा आपण आपल्या कुटुंबामध्ये आपले विचार व्यवस्थित ठेवले पाहिजे, आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे. प्रत्येक गुरुवारी नारायणपूरला चला. नारायणपूरला गेल्यानंतर आपण नामस्मरण केलं पाहिजे, दत्त महाराजांची सेवा केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हळूहळू आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे. एकदम तर परिवर्तन होणार नाही, झालं तरी आपल्याला त्याचा महत्त्व कळणार नाही. म्हणून आपल्याला अनुभव येता येता आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून अनुभवाशिवाय कुठल्याही गोष्टी साध्य होत नाहीत. म्हणून आपल्याला अनुभव घेणं गरजेचं आहे. म्हणून अनुभव घेण्यासाठी आपण मनोभावे दत्त महाराजांची सेवा करणं गरजेचं आहे, अण्णांची सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला नारायणपूरला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे की आपले विचार हे चांगले ठेवले पाहिजेत. विचाराच्या माध्यमातून आपली संगत घडणार आहे, आणि संगतीच्या माध्यमातून आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे. आपण योग्य पद्धतीने आपला जीवन जगणार आहोत, आणि संगत, आहार या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. म्हणून अण्णांनी जास्तीत जास्त आपल्याला जो भर दिलेला आहे ते आपल्या संगतीला भर दिलेला आहे, विचारांना भर दिलेला आहे, आचारांना भर दिलेला आहे, आणि व्यवहाराला भर दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण की वारंवार का सांगायचं? तर माणसाला एकदा सांगून समजत नाही, माणसाला सतत सांगावं लागतं. कारण की हा माणूसच विषय माया मोहाच्या माध्यमातून भरकटलेला आहे. त्याला जर जागेवर आणायचं असेल तर सतत त्याच्या मनावर हे सगळे परिवर्तन घडवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हळूहळू त्यांच्या मनावर परिवर्तन होणार आहे त्यावेळेस एक ना एक दिवस त्यामध्ये चांगले विचार येऊन तो त्याच्या जीवनाचं कल्याण करून घेतल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण नारायणपूरला येतोय, तर नारायणपूरला येतोय ते आपण आपल्या जीवनाची जडणघडण करून घेण्यासाठी नारायणपूरला येतोय, ना की पैसा कमवण्यासाठी आपण नारायणपूरला येतोय. पैसा हा दुय्यम भाग आला. पैसा कमवणे, पैसा मिळवणे हा दुय्यम भाग आला. पण पैसा कमवण्याच्या आधी आपण आपल्यामध्ये कशा पद्धतीने आपण राहतो, कशा पद्धतीने आपण वागतो, हे गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपण नारायणपूरला गेल्यानंतर आपण आपलं आचरण पहिलं शुद्ध केलं पाहिजे. आचरणाला खूप महत्त्व आहे.
आचरण एकदा शुद्ध झालं की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. म्हणून त्यासाठी अण्णांनी ह्या 4 धामाची निर्मिती केली. काय केली? अण्णांनी 4 धामाची निर्मिती केली की माणसाने माणसासारखं राहावं आणि माणसातील माणूस ओळखावा. म्हणून हे 4 दत्तधामाची निर्मिती केली. म्हणून 4 राज्यामध्ये अण्णांनी हे दत्तधाम बांधलं. म्हणून पहिलं दत्तधाम जे बांधलं ते महेश्वरला बांधलं. म्हणून मागच्या गुरुवारी आपण 21 ऑगस्टला आपण त्याचा वर्धापन दिन साजरा केला, 17वा वर्धापन दिन साजरा केला. त्या प्रथम दत्तधामाला 17 वर्ष पूर्ण झाले. म्हणून आपण मागच्या गुरुवारी तो वर्धापन दिन साजरा केला. आम्ही तिकडंच होतो. MP के इधर आए हमारे गुरु भाई, उन्होंने अच्छा नियोजन किया. हमारे विक्रम भाई है, हमारे जैन है, केवट है और मिलिंद भाई, सब मिलों ने, ये सभी ने उधर जाके जो कार्यक्रम किया वो बहुत अच्छे से कार्यक्रम किया कि उन गांव के लोगों को अच्छा लगा. क्योंकि 17 साल से गांव में दत्त भगवान की पालकी नहीं जा गई थी, इसलिए इस साल उन्होंने अच्छा नियोजन किया. गुरुजी का दत्त भगवान का अभिषेक किया, नर्मदा मैया में जाके अभिषेक किया, सब इन्होंने किया, इसलिए सबको आनंद मिल गया. त्याच पद्धतीने मला सांगायचंय की आपण जर मनापासून ठरवलं, कुठलीही गोष्ट जर आपण मनापासून ठरवलं तर ती गोष्ट साध्य झाल्याशिवाय कदापि राहत नाही. म्हणून आपण आतमधून या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यांनी मनापासून ती तयारी केली म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. सर्वांना त्याचा आनंद मिळाला. आनंदाचा आनंद शेवटी परमानंद दत्त महाराजांनी अण्णा महाराज आहेत. अण्णा आपल्याला वारंवार सांगतात. म्हणून आपण आतमधून सगळ्या गोष्टी, रडलं नाही पाहिजे. नाहीतर कुणाला विचारलं ना कसं वाटतंय तुला, काही नाही, मग ते दत्त महाराज म्हणतात तुझं तसंच होऊ दे. म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना मनापासून केले पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे. रडका चेहरा परमेश्वराजवळ जरून घेतला तर ते परमेश्वर तथास्तुच म्हणतो. म्हणून कायम आपण परमेश्वराजवळ जायचंय तर आनंदाने जा, समाधानाने जा. जरी दुःख असेल तरी दुःख जर आपण हसून जर त्यांच्या समोर गेलं तर दुःख आपल्या कुठच्या कुठं पळून गेल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून समाधानी राहावं, आनंदी राहावं, अंतःकरणापासून सगळ्या गोष्टी कराव्या. आणि ज्यावेळेस अंतःकरणापासून सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस ती परमेश्वराची सेवा झाल्याशिवाय कदापि राहत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी मनापासून करा, समाधानाने करा, ऊर्जेने करा. जी ऊर्जा दत्त महाराजांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला ऊर्जा ती दत्त महाराजांनी अण्णांनी दिलेली आहे, तीच ऊर्जा आपल्याला कायम आपल्या बरोबर ठेवायची. तीच चैतन्य, तीच ताकद आपल्याला बरोबर ठेवून आपलं जीवनाची वाटचाल करायची. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण माणसाच्या जन्माला आलो आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आपण परमेश्वराच्या दारामध्ये येऊन आपल्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग समजून घ्यायचा आहे. आणि या त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये राहायचंय, त्या पद्धतीने आपल्या जीवनाने वागायचंय. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला कुणी दिलंय? या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला सद्गुरू अण्णा महाराजांनी दिलेलं आहे. आणि त्याच अण्णांचं उद्या आपल्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. जरी देहाने गेले असले तरी ऊर्जा रूपाने ते आपल्या सोबत आहेत आणि कायम राहणार आहेत, त्यात काही शंका नाही. जरी देहाने गेले तरी हरकत नाही, कारण की प्रत्येकाच्या अंतःकरणात ते बसलेले आहेत, ते कुठेही जाऊ शकत नाही. ते जर नसते तर आपण नारायणपूरला या ठिकाणी बसलोच नसतो. म्हणून अण्णा आहेत, अण्णा कुठेही जाणार नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणून आपल्याला उद्या तो कार्यक्रम करायचा आहे. नाना बाकीचं सगळ्या गोष्टी समजून सांगतीलच कशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की गुरु हे तत्व आहे आणि ते तत्व कधीही नष्ट होऊ शकत नाही. जास्तीत जास्त त्याला आपण ऊर्जा देऊ तसं ते ऊर्जित होऊन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कल्याणच कल्याण करत असतात. म्हणून हे गुरुतत्वाला आपण भजलं पाहिजे, सद्गुरूंना आपण भजलं पाहिजे, दत्तगुरूंची आपण सेवा केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मनापासून केल्या तरच खऱ्या अर्थाने आपण त्यांचे दास आहोत आणि ते आपले गुरु आहेत.
या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा, म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता आपण भजन करू, बाकीचा भाग नाना समजून सांगतो. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, 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 आत्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, आत्रेयानुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता, जय गुरुदेव दत्तात्रेयानुसये सुता. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. कालच सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. 10 दिवसासाठी ते आलेले आहेत आणि सर्वांना आनंदाचा आनंद देण्यासाठी ते प्रत्येकाच्या घरामध्ये आलेले आहेत. कोणाकडं 1.5 दिवसाचा, कोणाकडं 5 दिवसाचा, कोणाचा 10 दिवसाचा. अशा पद्धतीने माणसाच्या जन्माचं सुद्धा आहे. कोण 10 वर्ष जगल, कोण 50 वर्ष जगल, कोण 100 वर्ष जगल, कोण आल्या जाईल. पण त्यामध्ये काय करायचंय, आपल्याला आनंद घ्यायचा आहे. म्हणून ही शिकवण देण्यासाठी अण्णांनी सांगितलंय की गणपती बाप्पा आपल्याला शिकवण काय देतात, मातीचा गोळा म्हणून जन्माला आला आणि मातीमध्येच जाणार आहे. गणपती बाप्पाचं सुद्धा प्रतीक आहे, मातीचंच तयार होतं, मातीमध्येच पाण्यामध्येच विसर्जन केले. पण मधला जो काळ आहे तो आनंदाचा काळ आहे. आपण त्या काळामध्ये काय करतो, गणपती बाप्पाच्या समोर डीजे लावतो आणि नाचतो. काय करतो, हा आनंद साजरा करतो आपण. मग हा आनंद योग्य आहे का? नाही. तर तो आनंद आतमधून तयार झाला, ते परमेश्वराचं नामस्मरण तयार झालं पाहिजे. ठीक आहे, काळानुसार बदल होत गेलाय, मान्य आहे. पण कुठेतरी आत्मिक भक्ती सुद्धा असणं गरजेचं आहे. काळानुसार बदलावं लागतं, काही विलाज नाही. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ फरक आहे. पूर्वीच्या प्रमाणे जर आत वागू लागलो तर लोक आपल्याला जगून देणार नाहीत. म्हणून काळानुसार बदला, परंतु ती भक्ती आतमध्ये कायम ठेवा, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि गणपती बाप्पाचा आनंद करा. जीवनाचा सुद्धा त्याचप्रमाणे आनंद करायचे. मगाची सांगल्याप्रमाणे आनंदामध्ये, मस्तीमध्ये, ढंगामध्ये सगळ्या गोष्टी करा, म्हणजे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. म्हणून एकदा आपण गणपती बाप्पाचं आपण भजन करू.
गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 गजानना 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 पार्वती नंदन 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 गजानना 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 पार्वती नंदन 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 गजानना 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 पार्वती नंदन 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 गजानना 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 पार्वती नंदन गजानना गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 गजानना 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 पार्वती नंदन गजानना छान छान. आता एकदा अण्णांचं भजन करू, मग बाकीचा भाग नाना समजून सांगतील. ऋषीपंचमी आहे, ऋषीपंचमी आणि अण्णांच्या उद्याच्या कार्याचा भाग नाना समजून सांगतील. एकदा अण्णांचं भजन करू. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 सर्वांनी एकदा तर हात वर करायचे आहेत. परमेश्वराला आपण आवाज द्यायचा. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सर्वांना आनंदाचा आनंद. सर्वांनी मनापासून भक्ती करा. मनापासून श्रद्धा विश्वास भाव ठेवून परमेश्वराची भक्ती करा. गणरायाची 10 दिवस सेवा करा. तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद तयार करा. म्हणजे दत्त महाराज सद्गुरू अण्णा महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता बाकीचा भाग थोडक्यात नाना समजून सांगतील, ते सर्वांनी ऐकून घ्यायचंय. आपलं सर्वांचं दैवत चारिधामाची विश्वकर्ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते अण्णा महाराजांना वंदन करून आपण गुरुवारच्या निमित्तानं चालू करूया. आजचा गुरुवार आहे ना, आजच्या गुरुवारचं अन्नदान बबन पंडित हिंगणे मोशी पुणे यांनी केलेलं आहे. म्हणून यांना आणि यांच्या कुटुंबियांना सुख आणि समृद्ध टाळणा आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दानात दान पुण्यदान त्यातला महत्त्वाचा मुद्दा अन्नदान. ह्या बंधूंनी हे बंधुप्रेम आहे, सांगण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. अरे सगळं मिळतं, बंधू मिळत नाही ना. या बंधूंनी हे चौथं अन्नदान केलेलं आहे. मुशीसारख्या ठिकाणी येतात. मुशी, पुण्याची मुशी. मुशी कशी आहे, कुठल्या कुशीमध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे. पण अशा संस्कारयुक्त कुटुंबाचं दत्त महाराज चांगलं किंवा सोडील का? दत्त महाराज बसलेला आहे, अण्णा महाराज बसलेले आहे. दानात दान तुम्ही अन्नदान केलेलं आहे. तुमची उन्नती झाल्याशिवाय कधी राहणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही चौथं अन्नदान करता, तुम्ही नारायणपूरचं महत्त्व तुम्हाला कळलेलं आहे. त्याशिवाय तुम्ही चौथं अन्नदान करू शकत नाही. त्याचं महत्त्व, नारायणपूरची महती, अण्णा महाराजांची कृती ही तुमच्या अंगामध्ये उतरली म्हणून तुम्ही चौथं अन्नदान करताय. आणि पुण्यासारख्या ठिकाणी करताय. खेड्यातले करतील पण शहरात करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सर्वांना आशीर्वाद द्यायचा आहे. धन्यवाद. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा 7/9/2025 वार रविवार या दिवशी आपली पौर्णिमा आहे. महत्त्वाचं असं आहे, पुत्रजन्मा गुंडा त्याचा त्रिमोनी झेंडा. त्याप्रमाणे अण्णा महाराज आपल्या चारही मुलुखामध्ये झेंडा फडकवलेला आहे. आणि यांचं प्रथम पुण्यस्मरण परमपूज्य अण्णा महाराज यांचं प्रथम पुण्यस्मरण उद्या शुक्रवार तारीख 29/8/25 या रोजी होणार आहे. सकाळी 8 ते 10 विधियुक्त कार्यक्रम समाधी या ठिकाणी होईल. आणि 10 ते 12 हरिभक्त परायण बाबाराव महाराज सातारकर यांचा कीर्तनचा कार्यक्रम आमच्या अन्नदानाच्या बिल्डिंगमध्ये होईल. तरी सर्व यात्रेकरूंनी, सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या दत्तश्रीमंत विनंती करतो. आणि सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावं अशी विनंती करतो सर्वांना. सर्वांनी जे केलेलं काम आहे फार मोठं दाम आहे. तुम्हाला सांगायचं, आता महाराजांनी सांगितलं, पैशाबद्दल सांगितलं. पैशाचा खळखळा असावा, त्याला कोणा तळतळाट नसावा. काय तुमचं मत आहे? पैसे पाहिजेत, तळतळाट नसावा. त्यांनी आता एक मुद्दा सांगितला बोलता बोलता, डीजे. तर महाराजांच्या डोके डीजे आला, डीजेवर नाचलं पाहिजे. पण कसं नाचलं पाहिजे? गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. तुम्ही नाचा ना. जर तुम्ही सैराटचं गाणं लावून जर नाचला तर तुमची मुलं कशी जन्मतील? खरं सांगायचं मग तुम्ही आता. अरे तुम्ही सैराटच्या गाण्यावर नाचला तर तुमची मुलं नक्की गैराट जन्मतील. हे खरं आहे खोटं आहे? हा, मग तुम्ही नाचा कुठं? अरे गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती
पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानन पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानन पार्वती नंदन गजानना गजानन गजानन पार्वती नंदन गजानन गजानना गजानना पार्वती नंदन गजानना मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अरे गजानन गजानन पार्वती नंदन गजानन गजानना गजानना पार्वती नंदन गजानना गजानन गजानन पार्वती नंदन गजानन गजानना गजानना पार्वती नंदन गजानना मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया आलेले आहेत गणपती कालच आलेले आहेत लोकमान्य टिळकांनी हे गणेशोत्सव साजरा केलेला आहे चालू केला म्हणून आज जगामध्ये भारतामध्ये गणपतीची मूर्ती स्थापना होते तामिळनाडूला होते प्रत्येक ठिकाणी होते अमेरिकेसारख्या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापना होते आणि तंजावर तर फार मोठं मग गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्तीची पूजा होते हा गणपतीचा जन्मदिवस हा गणेश चतुर्थीला होतो मग गणेश जन्म आपण साजरा करत असतो गणपती 10 दिवस येतात पण आनंदाचा आनंद करून जातात आणि त्यांचं नाव आपण 12 महिने म्हणतो गणपती आराध्य दैवत आहे गणपतीला पहिला मान का मिळाला गणपती आणि त्यांचे थोरले भाऊ कार्तिक स्वामी पण कार्तिक स्वामी हट्टी होते आणि हट्टी असल्यामुळं आईवडिलाला शंकर पार्वतीला प्रश्न पडला अरे ह्यातला कोण निवडावा म्हणून सांगितलं पार्वतीने शंकराला सांगितलं शंकराने म्हणले तुम्हीच प्रश्न विचारा दोघांना थांबवलं अरे म्हणले तुमच्या श्रेष्ठ कोण तर म्हणले श्रेष्ठ कोण म्हणल्याच्यानंतर दोघाला प्रश्न पडला कार्तिक स्वामी म्हणले मी श्रेष्ठ झाले म्हणले मग असं करा जो पृथ्वीला पहिली प्रश्न गाणवली तो श्रेष्ठ होईल आता हे निघाले आंघोळीला केल्याने आंघोळ गेल्यानंतर कार्तिक स्वामीचं वाहन मोर गणपतीचं वाहन उंदीर आता उंदराव काय करायचं उंदराव हे कार्तिक स्वामीला गर्व होता अरे म्हणजे ते काय ढेऱ्या करणार आहे गणपतीवर फिरणार आहे उंदरावर गणरायाने घेतलं दोघं संग हे मोरगाव बसले गेले निघून ओढून हे गंगेला गेले स्नान केलं आई वडिलाला 5 पणसाला घातल्या आणि त्या ठिकाणी थांबले अरे हे म्हणले आई वडिलाची पुण्य आहे आई वडिलाची सेवा करा या गणरायाने आई वडिलाची सेवा केलेली आहे त्याशिवाय त्याला फुकट स्थान नाही म्हणून शंकराने त्याला वरदान दिलं श्री गणेशाय नमः म्हणजे गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठलंही कार्य शुद्ध होऊ शकत नाही आता आम्ही सांगू नये पण जर गणपतीमध्ये 10 दिवस तुमची मनोभावे सेवा केली तर गणपती तुमचं कल्याण केलं सोडीत नाही म्हणून प्रत्येकाला अनुभव आहे सांगण्यासारखं शिकार आहे आजच्याला ऋषीपंचमी आहे मातांना सांगायचे मला तुम्ही बैलाच्या कष्टाचं खात नाही आज असं शास्त्र आहे हे ऋषींची तपश्चर्या कारण ऋषी हे कंदमुळं खाऊन जगत होते हे कष्टाचं कोणाचं खात नव्हते म्हणून आज ही ऋषीपंचमी आहे वरिष्ठ ऋषी होते प्रत्येक उत्तरेमध्ये असताना उत्तर भाग तुम्ही ज्या वेळेला आपण सूर्य चंद्र उगवतो त्यावेळेला चांदण्यामध्ये उत्तर दिशेला पहा तिथं अष्टऋषी बसलेले आहेत त्यात वरिष्ठ ऋषी श्रेष्ठ आहेत आणि तिथे चांदणी लुकलुकती ती अंधुरती आहे वैष्णरायाची पत्नी पण ती ज्या वेळेला चंद्र मावळतो त्यावेळेला जातात चंद्र उगवतो त्यावेळेला येतात म्हणजे त्याला सुद्धा शास्त्र आहे ऋषी तसे अण्णा महाराज ऋषीच आहेत आमचे ऋषी एवढी शक्ती येऊ शकत नाही ऋषी सारखेच राहिले ऋषी सारखे वागले पण जंगलात नाही जाता आपल्या समाजामध्ये राहून दाखवलं की अण्णांची कृती काय आहे अण्णांची कृती कशी असते संत हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे हे तुम्ही पुण्यवान भाग्यवान आहात महाराष्ट्रामध्ये जन्मलात महाराष्ट्रामध्ये राहिलात संस्कार सगळे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत जगामध्ये तुम्ही कुठे फिरा नाही
पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुखार आहेत आणि त्याचं जतन करण्याकरता आपल्या ह्या भूमीमध्ये अण्णा महाराजांनी दत्त महाराज गाणगापूर इथं आणलेले. म्हणून आज आपण सगळे आनंदी आहोत. आनंदाचा आनंद घेतोय, शकतोय. एक आईसाहेब होत्या, पण जरा नास्तिक होत्या. त्या काय करायच्या, एक महाराज स्वामी आपल्या रोज गावातून जायचे भिक्षा मालत्यावरनं त्या म्हातारे माडीवनं त्या अंगावर कचरा टाकायचा. महाराज काय बोलत नसत. असा बराच क्रम चालला होता. आणि एक दिवस ते म्हातारीने कचराच टाकला नाही. स्वामींना वाटलं कचरा टाकला नाही. मग महाराज वर गेले आणि ती परत ती आजारी होती म्हातारी. तिला दवाखान्यात आणले, गोळे दिले, औषध दिलं, जेवायला घातलं आणि महाराज निघाले. अहो म्हणले, महाराज माझ्याकडून चुकलं की हो, मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही मला संरक्षण केलं. तर महाराज कशामुळं, संगतीने सुधारतो माणूस. तसं अण्णा महाराज आपण सगळा कचरा टाकला तरी अण्णा महाराज इथंच राहिले. सर्वांचा कचरा घेतला. तुम्ही सुरुवातीला नारायण प्रतिवेळेला तुमची परिस्थिती काय होती आणि कशामुळे झाली, अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने झाली. याला आशीर्वाद देण्याकरता अण्णा महाराज सांगण्याकरता शिकार आहे. आजच्याला आपल्याला गणेश मूर्ती काल बसली. आज ऋषीपंचमी आहे. आता गौराय आहे, त्याला गौरायासारखंच आपला जन्म आहे. एक दिवस येतात, एक दिवस राहतात, दुसऱ्याशी जातात. तशी आपली परिस्थिती. आपण एक दिवस येणार, एक दिवस राहणार आणि दुसऱ्याशी जाणार. तर सर्वांना एक विनंती आहे, जरा सैराडा पिक्चर पाहू नका, सैराडा नाचू नका, गणपतीच्या गाण्यावर नाचा, म्हणजे तुमची गैरहाट चालणार नाही. ही विनंती आहे सर्वांना. सांगण्यासारखं शिकार आहे. आरती होईल. सर्वांनी मला विनंती. ओम गुरु